अहो लोकांचे कमरे गेले, मनके गेले, लोकांच्या गाड्या मोडून गेल्या, लोकांचं वाटोळ होत चाललंय. कंबर दुखत आहे कंबर दुखत आहे. गाडी चालवता येत नाही. गाडी चालू देत नाही. नाही सगळे खड्डेच खड्डे. सगळेच खड्डे अवघड आहे लय. तिकून शमशेरपूर मार्गे यावं तिकूनही खड्डेचे. खड्ड्यातून जायचं खड्ड्यातून तुम्ही चालले. खड्ड्यातून लय अवघड पण आता आणि हा वळणाचा आणि घाट रस्ता आहे. इथनं खाली गेल्यानंतर एखादाचा मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. चाललोय आम्ही रोडनं डांबर टाकीतोय खड्डे भरितोय दररोज खड्डे चालूचे. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बोला पुढारी आज आलेला आहे आढळराव विभागातील जे अगदी प्रमुख जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आज आपण आहोत. देवठाणवरनं जो रस्ता आढळेत जातो म्हणजे म्हैसोळांपर्यंत जो रस्ता जातो इकडनं, तो रस्ता या परिसरात असणाऱ्या 20-25 गावांसाठी अत्यंत महत्वाचा दळणवळणाचा रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था अनेक वर्षांपासून आहे. आता मंजुऱ्या आल्या आहेत, प्रशासकीय मान्यता आल्या आहेत किंवा काही कामं थोडीफार चालू केलीत, परंतु मागचे 6-7 महिने झालेत या रस्त्यावर खडी टाकून ठेवली आहे. नावाला काहीतरी वाइंडिंगला बॉक्स भरलेत, परंतु कामं काय होत नाही. नागरिक त्रस्त झालेत. आता देवठाण घाटात जिथे आपण उभे आहोत, माझ्या मागण्या गाड्या जात तुम्ही बघा, मोठमोठे खड्डे आहेत. इथं अनेकांच्या गाड्या आजपर्यंत खाली टेकल्यात, काही त्यांचे पाठ तुटलेत, काही अपघात झालेत आणि लोक खरं तर या विषयाला त्रस्त झालेले आहेत पूर्णपणे. मी तुम्हाला परिस्थिती दाखवणार आहे. असा रस्त्याचं काम असतं का? ठेकेदाराची इतकी हलगर्जीपणा कसा असू शकतो किंवा अधिकाऱ्यांचं इतकं दुर्लक्ष कसं असू शकतं, हे सगळं आपल्याला खरं तर आत्ता बघायचं. मी तुम्हाला प्रत्यक्षिक थोडक्यात दाखवतो. काही महिन्यांपासून इथे खडीचा ढीग पडलेला आहे, त्याच्यावरती गवत आलंय. गवत खडीवरती गवत आहे. हा खडीचा ढीग आहे. याच्यावरती काँग्रेस उगवलाय. आता हे काँग्रेसचं झाड इतकं बनायला कमीत कमी 6-7 महिन्यात लागले असतील. आता इकडे खडी कशासाठी आणली ते त्यांनाच माहिती, काय करायचं ते त्यांनाच माहिती. पण खडीच्या ढिगावर इतका मोठा काँग्रेस आणि गवत येण्यासाठी 5-6 महिने लागू शकतात. तेव्हापासून ही खडी इथे पडलेली आहे. म्हणजे कामं चालू करून तुम्ही किती दिवस झालेत आणि कामं पुढे करत का नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न नागरिकांच्या पुढे आज पडलाय. मोठमोठे खड्डे. मित्रांनो, परिस्थिती अशी असते बघा, एखाद्या रस्त्याचं काम चालू झालं, त्याची प्रशासकीय मान्यता झाली, त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेवणं, त्याच्यावरती खड्डे वेळोवेळी बुजवणं हे ठेकेदाराचं काम असतं. परंतु आपल्या तालुक्याचं दुर्भाग्य म्हणा, ही गोष्ट कधीच घडत नाही. कामं मंजुरी येतात, प्रशासकीय मान्यता आली, वर्क ऑर्डर आली, त्यांनी काम काहीतरी चालू करायचं, परत त्याच्याकडे कोणी बघत नाही. नागरिकांची तर दखल कोणी घेतच नाही. हे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो. आता हे तर तुम्हाला खडीचा ढीग दाखवला, किती महिन्यांपासून पडलाय, त्याच्या इतकं मोठं काँग्रेस आणि गवत आले. आपण यांनी बनवलेले बॉक्स, त्याच्यामध्ये टाकलेली खडी आणि त्याच्यावरचा मुरुम, ती काय परिस्थिती कशा पद्धतीने केलंय, घोडीला घोडा कसा लावून दिला हे आपण बघूया. आता मी तुम्हाला खड्डे दाखवतो. या इकडं. आता ही अशी परिस्थिती या घाटामध्ये. या बघा, इथं इथपर्यंत त्यांनी काही 5-6 महिन्यापूर्वी बॉक्सचं काम आणलं खोदत, याच्यावरती मुरुम टाकलाय बघा. याशी इथं खडी टाकून दिली आहे. खडी टाकली आहे, खालचा लेअर नाही, रोलिंग नाही, काहीच नाही. ही खडी अशी टाकून दिली बघा आणि याच्यावरती हा मुरुम टाकून दिलाय थोडा आणून. काही काम नाही. या अशा पद्धतीची खडी आहे. इथे बघा हा बॉक्स आहे. याला कोणी बॉक्स म्हणेल का खोदलेला? सांगा. हे काय आहे बॉ? ही काय परिस्थिती? याच्यामध्ये खाली काही लेअर नाही, याच्यामध्ये कुठलं रोलिंग नाही, काहीच नाही. फक्त अशा पद्धतीने खडी टाकून दिली. इथपर्यंत काय खोदलंय, साईडला केलंय, काही प्रकार नाही. नक्की इतका ठेकेदाराचा माजुरडेपणा, इतका ॲरोगन्सी किंवा या पद्धतीचं वागणं यांच्याकडे येतं कुठून? हे लोकांना ग्राह्य धरतात कसे आणि कुणाच्या जीवावर हे सगळं चाललंय, याचं उत्तर खरं तर लोकांना मिळालं पाहिजे. कुणाच्या जीवावर आहे? अहो लोकांचे कमरे गेले, मनके गेले, लोकांच्या गाड्या मोडून गेल्या, लोकांचं वाटोळ होत चाललंय. तुम्हाला निधी मिळून करोडो रुपयाचा निधी ना, तुमच्या 1-1 किलोमीटरला तुम्हाला 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर तुम्हाला 5-5 करोड रुपयाचा निधी हो. तुम्हाला त्याच्यात चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे, तुम्ही पैसे कमावणार आहे. तरी तुम्हाला कामं वेळेवर करायचे नाही, तरी तुम्हाला नीट दर्जेदार कामं करायचे नाही, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे तुम्हाला खायचे. हा प्रकार जर सातत्याने चालू आहे ना, अशा पद्धतीचे कामं, याला बॉक्स म्हणतात का? अशा पद्धतीने वाइंडिंग केलं जातं का? याचं उत्तर खरं तर द्या. आता इथं हा खड्डा आहे, मी खड्ड्यात उभा राहतो. आता हा खड्डा आहे. आता ही इतकी मोठी खटकी, याच्यात खड्ड्यात मी बसलेलो आहे. आता हा खड्डा आहे, तुम्ही बघा, इतका मोठा खड्डा आहे आणि हा वळणाचा आणि घाट रस्ता आहे. इथनं खाली गेल्यानंतर एखादाचा मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती. या खड्ड्यात मी बसलेलो आहे, ही अशी परिस्थिती. म्हणजे अशा पद्धतीचे जर तुम्ही रस्ते करणार असाल, अशा पद्धतीची परिस्थिती जर तुम्ही सातत्याने ठेवणार असाल, लोकांना जर फसवणार असाल, तर काय खरंय? आणि लोकांचा रोष नक्कीच बाहेर येतोय. परंतु बोलावं कुणा पुढे, तक्रार करावी कुणा पुढे, ही परिस्थिती. आता हे बघा, आपण असे जर पुढे आलो, हे बघा इतक्या मोठमोठ्या खटक्या या रस्त्याला. आता हा रस्ता 375चा, याच्यामध्ये बघा ही खटकी. आता या बाजूला गाडी घालायची कशी?
आणि एवढ्या रस्त्यामध्ये मोठमोठे टँकर येतात. काय येतात? हे बघा हे खटक्या, हे बघा हा तुटलेला रस्ता बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पूर्ण तुटलेला रस्ता आहे बघा. आता ही खटकी किती मोठी आहे, ही काय परिस्थिती आहे, तुटलेला रस्ता आहे. काही यांना घेणं देणं आहे का? काही यांना परिस्थिती समजते का? या अशा पद्धतीने हा सगळा घाट रस्ता असायचे पुढे. आपण जेवढं पुढे जाऊ तसंच. आता बघा तो डंपर येतोय, तुम्ही बघा त्याची परिस्थिती, आता तो कसा गाडी काढतोय. हे मोठमोठे डंपर इथनं येतात, त्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता की कशी तो गाडी काढतोय. त्याची हालत बघा आता फक्त. तेव्हा तो कसा गाडी घेऊन येतो. या अशा गाड्या आल्यानंतर अशा पद्धतीने जर ही वाहतूक करावी लागते इथं. महाराष्ट्र शासनाची गाडी बघा, निळवंडे धरणाचे संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. लोकांना लिटरली वाहतूक करणे, रस्त्यावर चालणं अतिशय अवघड होऊन गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार अशा पद्धतीने वागतात की जसं त्यांना कुणाशी काही घेणं देणं नाही. इथं ही परिस्थिती आपण काही ग्रामस्थांसोबत, इथनं जे रहिवासी आहेत किंवा जे ह्या रस्त्यावरनं येतात जातात त्यांच्यासोबतही आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडनंही समजून घेणार आहोत की काय व्यथा आहेत, कसे प्रश्न आहे. परंतु हा जो देवठाणचा रस्ता आहे याच्यामध्ये इथनं काम चालू आहे म्हैसोळांपर्यंत, त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट पाडलेत, वेगवेगळे बरेच ठेकेदार याच्यामध्ये दिले. कुणाजवळ तक्रार करावी हे कळत नाही. सगळे कामं खरं तर फक्त साईडला बॉक्स भरून ठेवले, नावाला कुठं खडी टाकली कुठं नाही टाकली, काहीतरी कामं केले. मोठ्या प्रमाणावर बाजूला गौण खनिज सुद्धा काढलं गेलं, त्याच्यावरती सुद्धा काही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. का ज्या पद्धतीने सामान्य नागरिक ज्यावेळी काही गौण खनिज काढतो त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते, लगेच येतात त्याचा ट्रॅक्टर, त्याचा JCB त्याचा पकडतात, त्याला मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई होती. परंतु ह्या ठेकेदारांना इतक्या पद्धतीची मोकळीक दिली गेली का हे त्यात सुद्धा लक्ष घालत नाही. काय परिस्थिती रस्त्याची इथनं जात आहे खास खोळ जास्त, खड्डे जादा आहे. खड्डे जास्त आहे, गाडीला त्रास होतोय, गाडीला कंबार दुखत आहे, नंबर दुखत आहे, मग भरपूर खड्डे. भरपूर खड्डे. सगळं आता आलोय सिन्नर पासून आलोय, युवऱ्यापासून घुसलोय तर सगळे खड्डेचे. सगळे खड्डे. तिकून शमशेरपूर मार्गे यावा तिकूनही खड्डेचे. आता हा जो रस्ता आहे ज्याच्यावर तुम्ही आता उभे आहे, आता इथे खड्ड्यातच उभा आहे मी. खड्ड्यातच उभे आहे. मग काय, ही अशी परिस्थिती झाली. हा कुठल्याही पद्धतीचे दर्जावर काम नाही. नाही. काय झालं पाहिजे, काय वाटतं आता हे सगळं? आता हे काय खाऊचे घर आहे, खड्डे आलं डांबर टाकलं चालले निघून, दुसऱ्या दिवशी खड्डे तयारच आहे, परत लगेच खड्डे तयार. परत लगेच खड्डे तयार. खाऊचे घर झाले. हप्त्याला चालू आहे, चाललोय आम्ही रोडनं डांबर टाकितोय, खड्डे भरतोय, दररोज खड्डे चालूच आहे. बरं. निकृष्ट काम होत आज तुमचं. हा दर्जाच नाही काम. नाही. दर्जा. रोज या रस्त्याने तुम्ही जाताय? रोज जातो या रोज रस्त्याने, जाताय, रोज आता येतात दिवसाला 1-2 वेळा जातात? 2-3 वखत. 2-3 वखत. हो. काय परिस्थिती आहे रस्त्याची? रस्त्याची परिस्थिती अशी आहे का गाड्यात चालवते कमरा एवढले खड्डे पडलेले आहे. कमरेवरले खड्डे पडले. बरोबर आहे. गाडीचं काही नुकसान होतंय? गाडीचं रोजचं नुकसान आहे, पाटे तूट, स्प्रिंगा बस, बरं. गाड्या लॉक होणं, अनेक वर्ष झाली हीच परिस्थिती. हीच परिस्थिती काही अशी, बदलत नाही. काही बदलत नाही, मागं काम चालू केलं होतं, काही काम झालंय की नाही? काहीच झालेलं नाही. काहीच झालेलं नाही. अशी परिस्थिती. अशी परिस्थिती आहे. काय केलं पाहिजे आता याच्यावर? आता याच्यावर काय तोडगा केला पाहिजे, काय ते समजत नाही. काय याच्या करावं? ही गाडी बंद पडली. याच्या उपोषण करणे, उपोषण आंदोलन. आंदोलन करणे, रस्ता रोक करणे डायरेक्टली, बरोबर आहे, बरोबर आहे. नक्कीच. ही चर्चा करणे. चर्चा बघा या व्यथा आहे सगळ्या. काय ते रस्त्याची काय परिस्थिती? रस्तेच काय इकडे लय अवघड आहे, पूर्ण पावसाळा म्हणजे नेहमी येणं जाणं इकडे येरगावला येणं वावर आहे ना. बरं, वावर आहे का? हो, पण इथं म्हणलं एवढं अवघड आहे. आता हे घाटामध्ये तुम्ही आले, आता हे काय तुमचं कंबर काय म्हणते? नाही कंबर म्हणे काय आता जामच होतं, पण आता जामच त्याला होतंय. विलाज नाही, पर्याय नाही ना. आता हे दुसरं. मोटरसायकल हा प्रवास ना. करायला खड्डे मोटरसायकल बिड्डे. हो काय झालं पाहिजे मग? लय अवघड आहे. नाही पाहिजे आता रस्ता व्हाया पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे. डांबरीकरण व्हाया ना पाहिजे ते आता 6-7 मोठं. महिने झाले असंच पडेल. हा ना, हे ते खडी फोडली आणि त्याच्यावर म्हणजे ते काहीच नाही. डायरेक्ट बंदच होऊन गेलं. बंदच पडलंय. हो. बरं. नक्कीच आहे बाई. बाबा व्यथा मांडताय. कर्जुले नावाचा कोणतरी इथं ठेकेदार आहे. त्या कर्जुलेला पण संपर्क करण्याचा लोक प्रयत्न करतात, परंतु माणूस आहे अगदी उडवडीची उत्तर देतो. रस्त्याची अशी परिस्थिती, इथे काही तरुण प्रवास करतात, बाकी लोक प्रवास करतात, वेगवेगळ्या गावातले लोक. हा तर एक महत्वाचा रस्ता आहे, याच्यामध्ये अनेक लोक प्रवास करतात. आपण यांच्यावर बोलूया 1 मिनिट. आता हे दादा चालले या आईला घेऊन. आता काय रस्त्याची परिस्थिती आहे? तुम्ही आता- अवघड आहे, अवघड हा? अवघड अवघड आहे. हम्म. काही खड्डे बिड्डे, आता आईला घेऊन तुम्ही चालले, आहे. गाडी चालवता येत नाही. गाडी चालू देत नाही ना? नाही सगळे खड्डेच खड्डे. सगळेच खड्डे अवघड आहे लय. येऊच वाटत नाही गावात. येऊ जात नाही गावात. नाही येऊ वाटत. नाही बदलली पाहिजे परिस्थिती. मग बदललं काय 6-7 महिने झाले असंच पडले. आता हे कवर पडत काय. बाबा नमस्कार. नमस्कार.
काय आता बाबू बाबांना घेऊन चालले तर हा. आता यांचं वय असेल 85 वर्ष मग आता काय करायचं खड्ड्यातून या रस्त्याने जायचं आता या खड्ड्यातून तुम्ही चालले. खड्ड्यातून लय अवघड पण आता लय अवघड.